ओळखून जाते. तुम्ही शहरात सांगता का पोस्ट करा हो ना मी त्यांना सरांना प्रपोज केलं होतं म्हणजे सरांचं एक लेखन ठेवा सरांचं पण थोडा 20-25 मिनिटात ठेवा म्हटलं विद्यार्थ्यांना प्रणामाचे मत विद्यार्थ्यांचं इथंच मी करणार आहे एक 8 दिवसाचा बेसिक आहे ना तो बेसिक कॉलेज आहे आणि सरांना घे मी रोज सकाळी 6 ते 8 वाजता बंद होतो हां रोज सकाळी 6 ते 8 आमचं वैशिष्ट्य असं आहे. ठीक आहे तुम्ही पण काय पोचतो असं खूप गरजेचं आहे. पण आहे यांचं काढायचं. आमचं टीम खूप छान आहे सगळे प्राध्यापक आहेत. आणि आता काय झालं सुदैवाने आणि मला कोणी सिनियर नाही आलं. मला शिकवलं काम करणार आणि त्यांच्यावर बॉसिंग नाही करतात हाताने पायावर पहिली गोष्ट सवय पडली संस्कार आणि ते वडील त्यांच्या आशीर्वाद तेवढे कामाला सर बोलता बोलता शेतीवर होऊन गेलं माझ्या शेतीवर नाही म्हणजे अजून असं वाटतं आता 4-5 वर्ष पूर्ण. फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल एक्सपायरी नसते. नंतर ऑल टाईप्स ऑफ वाईन याच्यावर एक्सपायरी नसते. नंतर अल्कोहोलिक बेवरेजेस कंटेनिंग 10% और मोर पर्सेंट जे अल्कोहोल आहे अल्कोहोल आणि वाईन हे सुद्धा फूडमध्येच आहे. याच्यावर सुद्धा कंट्रोल आपलं याच्यावर पण स्टँडर्ड दिलेले आहेत. याचेसुद्धा आमचे रेग्युलर सॅम्पल्स होत असतात. विनेगरला एक्सपायरी नसते. नंतर शुगर बॉईल कन्फेक्शनरी चॉकलेट्स याला एक्सपायरी नसते. सॉल्ट याला एक्सपायरी नसते, मिठाला नसते. आणि मग अशी इम्पोर्टरचं बोललो की कंट्री ऑफ ओरिजिन पाहिजे त्याच्यावर कोणत्या देशातनं तो आयात केलेला आहे ते कळलं पाहिजे ग्राहकांना. आणि इन्स्ट्रक्शन फॉर यूज म्हणजे तो अन्नपदार्थ कसा वापरायचा हे सध्या त्याच्यात गरजेचे आहेत. आणि ॲलर्जनचं डिक्लेरेशन समजा एखादा अन्नपदार्थ आहे त्याच्यात दूध आहे कंटेन दिस प्रोडक्ट कंटेन दिस असं ते लिहिलं ॲलर्जिक आहे. समजा तुम्ही ब्रेड खाताय ब्रेड घेतलं त्याच्यावर काय आहे असा कुठला पदार्थ की ज्याने ॲलर्जी होऊ शकते. गव्हामध्ये काय असतं ग्लुटेन त्याच्यामुळे काही ठिकाणी काहींना ॲलर्जी होते काहींना होत नाही. प्रत्येकाच्या कंडिशननुसार वेगवेगळं आहे पण त्यांनी ते लिहायचं आहे त्याच्यावर. धिस प्रोडक्ट कंटेन व्हीट, धिस प्रोडक्ट कंटेन मिल्क, धिस प्रोडक्ट कंटेन सोया. ह्या 3-4 पदार्थामुळे ॲलर्जी लोकांना होऊ शकते. ॲलर्जी कंटेन त्यांनी लिहिणं बंधनकारक आहे. तर हा जो कायदा आला 5 ऑगस्ट 2011 तर केंद्र शासनाने 2018मध्ये ईट राईट इंडिया मुवमेंट पूर्ण देशभरात महाराष्ट्रात आणि देशभरात पूर्ण सुरू केली. ही भोजन बेहतर जीवन. तर ह्या टॅगलाईनच्या अंतर्गत ईट राईट इंडियाचं काम सुरू झालं होतं. तर त्याचा व्हिडिओ पुढे येईलच ईट राईट इंडियाबाबतचा पुढचं. ही जी सेंट्रल गव्हर्निंग बॉडी जी आहे FSSAI फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ग्राहकांना चांगलं अन्न मिळावं म्हणून वेगवेगळे इनिशिएटिव्ह याच्यामध्ये हातात घेतलेले होते. तर सप्लाय साईड म्हणजे जे अन्न व्यावसायिक आहेत तर त्यांना फॉस्टॅग म्हणजे फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड कॉम्प्लायन्स हे याला म्हणतो फॉस्टॅग ट्रेनिंग. तर हे जे अन्न व्यावसायिक जे आहेत उदाहरणार्थ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे जिथं हाय रिस्क येते नंतर चिकन मटन बेकरीवाले किंवा किरकोळ विक्रेते जे काही आहेत तर यांना आपण फॉस्टॅग प्रशिक्षण म्हणजे फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड कॉम्प्लायन्स सर्टिफिकेशन असतं. याचं ट्रेनिंग दिलं जातं अन्न व्यावसायिकांना. नंतर बेंच मार्किंग इंडेक्स म्हणजे भोग आहे ब्लिसफुल हायजेनिक ऑफरिंग टू गॉड म्हणजे ज्या ठिकाणी अन्न आस्थापना अशा आहेत की आपण देवस्थानं म्हणतो. देवस्थानं म्हटलं का आपलं वणीची वणी गडावरची देवी किंवा आपलं त्र्यंबकेश्वरचं नाशिकचं उदाहरण सांगतो शिर्डीचं मंदिर किंवा त्र्यंबकेश्वरचं स्वामी समर्थांचं गुरुपीठ. हे जे अन्न आस्थापना आहे तिथं आपल्याला प्रसाद म्हणून काही लाडू देतात किंवा कधी जेवण पण असतं प्रसाद म्हणून. तर तिथल्या ज्या अन्न आस्थापना ज्या आहेत आपण त्यांना समजा वणीची देवीचं जे हे मंडळ आहे किंवा स्वामी समर्थांचं तर तिथलं जे किचन जे आहे तिथं जे काम करतात त्यांना आपण फॉस्टर ट्रेनिंग दिलेलं असतं आणि त्यांचं
थर्ड पार्टी ऑडिट करून त्यांना भोगचं सर्टिफिकेशन आपण एक इश्यू केलेलं असतं. दर 2 वर्षांनी याचं रिन्यू करतो आणि की जेणेकरून भाविकांना चांगलं अन्न मिळेल म्हणून भोगचं सर्टिफिकेशन दिलं जातं. नंतर हायजीन रेटिंग, ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत किंवा बेकरी आहेत यांचं आपण हायजीन देताना जसं 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेल म्हणतो तर त्या प्रकारचं आमचं हायजीन रेटिंगची नावाची एक संकल्पना आहे की जी त्याला अन्न असतं बेकरी झालं किंवा मग यांचं झालं आपण त्यांना तिथं हायजीन रेटिंग त्यांचं प्रोस्टेट ट्रेनिंग पूर्ण करून त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण करून त्यांना हायजीन रेटिंग सर्टिफिकेट दिलं जातं. त्यांना 3 स्टार 3 म्हणजे स्टारसारखं स्माइली ते फूड सेफ्टी स्माइली आहेत स्माइली त्या स्माइली त्यांना 3 स्टार 4 स्माइली असं ते आम्ही रँकिंग करून त्यांना दिलं जातं ट्रेनिंग त्यांचं ट्रेनिंग ऑडिट पूर्ण करून. त्याच्यामध्ये मीट शॉप्स आहेत चिकन मटनवाले नाहीतर मग हे येतात बेकरीवाले जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचे हायजीन हॉटेल्सवाले त्यांचं हायजीन रेटिंग पूर्ण केलं असतं. नंतर येतं ते कन्झ्युमरसाठी ईट राईट आणि आता आपलं थोड्या वेळात आपण एक डार्ट नावाचं जे आहे डिटेक्शन ऑफ ॲडल्ट्रेशन बाय रॅपिड टेस्ट म्हणजे घरच्या घरी ग्राहकांना टेस्ट कशा करायच्या कशा ओळखायच्या एखादा अन्नपदार्थ भेसळ आहे किंवा नाही त्यासाठी डार्टचं ॲडल्ट्रेशनचं एपिसोड पब्लिश केलेलं आहे. ते प्रत्येकाने डाउनलोड करून ठेवा तुमच्या स्वतःसाठी किंवा जेणेकरून तुमच्या घरात पण माहिती होतील. घरच्या घरी आपण अन्नपदार्थाची भेसळ कशी ओळखायची यासाठी केंद्र शासनाने FSSAIने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. डार्ट डिटेक्शन ऑफ ॲडल्ट्रेशन विथ रॅपिड टेस्ट घरच्या घरी कशा करायचं घरच्या घरी त्याला काही लॅबची गरज नाही काही नाही साधे सोप्या टेस्ट आहेत. घरचंच केमिकल वापरायचं आयोडीन वगैरे टेस्ट वापरून आपण ते करू शकतो घरच्या घरीच करू शकतो त्याला काही लॅबला जायची गरज नाही. तर असे वेगवेगळे अजून एक आहे ते लास्टमध्ये दिसलं बघा ग्रीन हे आहे आणि F+ लोगो म्हणजे काय आणि ग्रीन म्हणजे काय कोण सांगू शकेल. लास्टला आहे बघा ते F+ लोगो एखाद्या अन्नपदार्थावर आहे आणि तो ग्रीनवाला टिक मार्क केलेला आहे म्हणजे काय. हे 2 महत्त्वाचे विषय तुम्हाला माहिती असले पाहिजेत. F+ लोगो आणि तो ग्रीन टॅगवाला काय. ते मगाशी सांगितलं मी ते व्हेज नॉन व्हेजच बोललो. F+ आणि ग्रीन टॅग असं ग्रीन टिक मार्क आहे. F+ म्हणजे तो अन्नपदार्थ फोर्टिफाईड आहे. आता दिवसेंदिवस काय झालं आहे अन्नपदार्थाचा कस निघत चालला आहे बाहेरून मिनरल त्याच्यामध्ये ॲड करायचे. ज्या अन्नपदार्थामध्ये F+ लोगो लिहिलेला आहे लेबलवर तर तो अन्नपदार्थ फोर्टिफाईड केलेला आहे. मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल प्लास्टिकचा तांदूळ पण नाही आहे प्लास्टिकचं अंडं पण नाही आहे. आम्ही भरपूर टेस्ट करून झाले कारण एक अंडं येते 7 रुपयाला 8 रुपयाला. प्लास्टिकचं अंडं बनवायला गेलं खर्च भरपूर येतो ते परवडतच नाही तो खेळ नसतो होतच नसतं तसं. तर तो असतो फोर्टिफाईड तांदूळ. F+ लोगो दिसायला तो प्लास्टिक तांदूळसारखा वाटतो लोकांना पण तो असतो फोर्टिफाईड केलेला असतो. जनरली अन्न पुरवठा विभाग जे तांदूळ लोकांना वितरित केला जातो तो फोर्टिफाईड तांदूळ असतो रेशन त्याच्यावर तो दिसायला तो प्लास्टिकसारखा वाटतो त्यामुळे लोकांच्या कंप्लेंट तशा यायला लागल्या होत्या हा प्लास्टिकचा तांदूळ पण तसं काही नाही आहे तो फोर्टिफाईड असतो. आणि त्याच्यावर F+ लोगो असेल ना समजायचं हे अन्नपदार्थ हा फोर्टिफाईड केलेला आहे तो चांगला आहे तर काही अडचण नाही. बाहेरून त्याच्यात मिनरल त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात आपल्या पालनपोषणासाठी तो चांगला असतो मग त्या काही अडचण नाही. पण ज्या अन्नपदार्थावर F+ लोगो आहे ते समजायचा तो अन्नपदार्थ फोर्टिफाईड आहे. आणि नंतर तो जो ग्रीन टिक मार्कवाला आहे तो अन्नपदार्थ ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक सर्टिफाईड आहे म्हणून तो ग्रीन टिक मार्कवाला आहे. पुढचं आता आपण याच्यातलं काही 2-3 व्हिडिओ आहेत. मला कायद्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणं गरजेचं होतं की तुम्हाला उपयोगी पडणार आहे भविष्यामध्ये म्हणून त्या थोडक्यात गोष्टी कायद्याबद्दल सांगितलेल्या आहेत. तर आता हे 2-3 व्हिडिओ आपण 2-3 जे सगळ्यांनी बोलायचं माझ्या पाठीवर थोडा कम आज से थोडा कम जागृत करतो. सरांनी जे सांगितलं थोडा कम हे आजच्या या कार्यक्रमातलं फलित आहे असं म्हणता येईल. कारण हे बघा मी तुमच्या समोर उभा आहे मी थोडा कम नाही वडा दिसला खा वडापाव दिसला खा भजी खा समोसे खा हे सगळं करत होतो. आता एकदम बंद झालं कारण हातात 4 ट्रेन टाकल्या. हे सगळं जास्त वापरण्यामुळे झालं. तर हे वेळीच आपण आत्ता बंधन करा आपल्या शरीरासाठी स्वतःच्या मनावर कंट्रोल करा
आता मला जे जेवढं आवडत होतं ते सगळं बंद झालं. त्यामुळे आता थोडा कम पहिलेच केलं ना तर कायम